मित्रांनो, मी आशिष डुमने आपलं स्वागत करतो आणि आज आपण केळीच्या पिकामध्ये आहोत. आता हा फरवरी महिन्यानंतर मार्च एप्रिलमध्ये केळीच्या लागणी भरपूर जोरात होतं आणि शेतकरी मित्रांनो, हा एक आपल्याजवळ नोव्हेंबर डिसेंबरचा प्लॉट आहे. तर या प्लॉटमध्ये किंवा आपण कोणत्याही केळीच्या पिकामध्ये NPKचा डोस देत असतो आणि बॅलन्सिंग न्यूट्रिएंट देणं खूप गरजेचं आहे. आणि केळीला भरपूर सारे न्यूट्रिएंट हे गरजेचे असतात. त्यामध्ये तुम्ही 2 ते 3 डोस अशा प्रकारे तुम्ही या केळीला देता. तर शेतकरी मित्रांनो, प्रायमरी न्यूट्रिएंट आपण देतो NPK, पण ते आपल्या झाडाला किती उपलब्ध होतं हे पण बघणं खूप गरजेचं आहे. तर शेतकरी मित्रांनो, यामध्ये तुम्ही NPK डोस सोबत NPK कन्सोर्शिया हा मार्केटमध्ये मिळतो. हा बेसल डोसला ग्रॅन्युअल फॉर्ममध्ये 4 किलो या प्रमाणात मिळतो. तर तुम्ही प्रत्येक डोसमध्ये किंवा पहिल्या किंवा दुसऱ्या डोसमध्ये NPK कन्सोर्शिया तुम्ही जर डोसमध्ये जर ऍड केला, तर आपलं जे फॉस्फरस जो आहे, जे फिक्सिंग होत आहे किंवा जे उपलब्ध होत नाही आहेत झाडाला, ते उपलब्ध होण्यासाठी NPK कन्सोर्शिया तुमचा फॉस्फरस अवेलेबल करून देतील. तसेच त्यामध्ये पोटॅश मोबिलायझिंग जे बॅक्टेरिया आहेत, तुमचा पोटॅश पण अवेलेबल करून देतील. आणि नत्र फिक्सेशनचे बॅक्टेरिया आहेत, ते वातावरणातून तुमचं नत्र पण झाडाला देतील. असं तुम्हाला केळीच्या झाडाला बॅलन्सिंग न्यूट्रिएंट मिळतील. त्याचा तुम्हाला फायदा खूप चांगला होणार आणि सुदृढ झाड तुम्हाला तिथे भेटणार. तर शेतकरी मित्रांनो, NPK बेसल डोस सोबत तुम्ही NPK कन्सोर्शिया हा तुम्ही बायो फर्टिलायझर तुम्ही एकरी 4 किलो टाकावे. धन्यवाद.